एप्रिल 2025 वार गुरुवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। याच दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता। महाराजांनी जर मनात आणलं असतं ना तर ते अजूनही जिवंत राहिले असते, पण एक कार्य त्यांचं संपलं आणि त्यांना त्यांचा देह ठेवावा लागला। महाराज कुठेही गुप्त झालेले नाही आहेत। महाराजांनी त्यांचा देह ठेवला आहे। आता या स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपण आपल्या महाराजांच्या स्वामींच्या विरहामध्ये दुःखामध्ये ही पुण्यतिथी साजरी करायची आहे। हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती स्वामी आपल्याला वेळोवेळी त्यांच्या छोट्या छोट्या लीला दाखवून सेवेकरांना प्रचिती देत असतात। आता तुम्ही अगदी कधीसुद्धा हा व्हिडिओ बघितलात, कधी पण, किंवा तुम्ही 14 तारखेला आज व्हिडिओ बघितलात, 15 तारखेला, 20 तारखेला बघितलात, तर तिथून आपल्याला जर तुमची इच्छा असेल तर या स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सेवा करायची आहे। ज्या पद्धतीने आपण प्रकट दिनाची केली त्याच पद्धतीने करायची आहे। तर ती कुठली आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम 26 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे। खरं तर हा दिवस नको असतो, कारण या दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवलेला असतो, पण तरीही महाराज आपल्यात निर्गुण स्वरूपात आपल्यासोबत आहेत। आजही निर्गुण स्वरूपात आपल्यासोबत आहेत। ज्या पद्धतीने प्रकट दिन आपण साजरी करत असतो त्याच पद्धतीने महाराजांची पुण्यतिथीसुद्धा पारायण करून सेवा करून साजरी करायचं आहे। अर्थात आज 14 एप्रिल आहे, तर 14 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत तुम्ही 14 दिवस, 12 दिवस किंवा 10 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, अगदी 1 दिवस, अगदी कुठलेही दिवस न मोजता तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे। जी तुम्हाला आवडेल ती, जशी आवडते तशी संकल्पयुक्त करणार असाल तर काही नियम असतात। आता नियम म्हणजे काय? अर्थात तुम्ही महाराजांची सेवा करताय तर मांसाहार वर्ज्य आणि परान्न वर्ज्य या 2 गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं असतं। पण ज्यांना फक्त सेवा करायच्या आहेत की महाराज मला काही नको, किंवा ज्या काही अडचणी आहेत आयुष्यात तुम्हाला सगळं माहिती आहे, मला काही तुम्हाला सांगायची गरज नाही, पण मला सेवा करायची आहे, या दुःखातून, या त्रासातून तुम्ही मला बाहेर काढाल हे मला माहिती आहे, तरीही मला सेवा करायची आहे, मला तुमच्यासाठी महाराज सेवा करायच्या आहेत। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता। संकल्पयुक्त असेल 11 दिवसांची पारायण, 11 दिवसांचं नामस्मरण किंवा 21 दिवसांचं, तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। अर्थात मासिक धर्म आला असेल, सुतक विटाळा आला असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही, परंतु 5 दिवसानंतर कंटिन्यू तुम्ही या सेवा करायच्या आहेत। शक्यतो तुम्ही असं टार्गेट ठेवा की 26 एप्रिलला आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने या सगळ्या सेवा संपूर्ण करायच्या आहेत, थांबवायच्या आहेत। आता सेवा कोणत्या करायच्या ते सांगते। तर बघा, संकल्पयुक्त जर सेवा करायच्या असतील तर मांसाहार आणि परान्न वर्ज्य या 2 गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत। ज्यांची संकल्पयुक्त नाही आहे त्यांनी मांसाहार वर्ज्य करायचा असतो, फक्त परान्न तुम्ही घेऊ शकता। खरं तर ते परान्न कधीही घेऊ नये, कारण अन्नातून बरेचसे दोष आपल्याला लागत असतात। पण तरी पण तुम्हाला संकल्पयुक्त शक्य नाही, तुम्हाला कुठे लग्नाला जायचं आहे, वाढदिवस आहे, बऱ्याच काही आपल्या गोष्टी असतात संसारिक आयुष्यामध्ये, तर तुम्ही ते परान्न घेऊ शकता। आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते। तुम्हाला अखंड श्री स्वामी सारामृताचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे, संकल्पयुक्त असो किंवा नसो। एक पारायण म्हणजे काय, अजूनही लोकांना कन्फ्युजन आहे। एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्यायपर्यंत तुम्हाला पठण करायचं असतं। नाही जमलं तर 7-7 अध्याय पठण करा। म्हणजेच काय, तर 7-7-7 असं 3 दिवसाचं तुम्हाला एक पारायण करायचं। या पद्धतीने तुमचे जेवढे पारायण होणार तितके पारायण महाराज तुमच्या चरणी अर्पण। आता नित्यसेवा करताना मांसाहार करायचा का? नाही। नित्यसेवा करून झाल्यानंतर मांसाहार करायचा का? तर नाही। नित्यसेवेच्या अगोदर मांसाहार करायचा का? तर नाही। नाही म्हणजे नाही। आपल्याला नित्यसेवा करत असताना मांसाहार कडकडीत वर्ज्य, तेवढा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे। आता नामस्मरण चालता, बोलता, उठता, बसता, खाता, पिता, कुठलेही कार्य करत असताना तुम्हाला अखंड महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। नामस्मरण करताना आपलं मन विचलित होता कामा नये। अगदी एकाग्र होऊन एकचित्तीने नामस्मरण आपल्याला करायचं आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही
देवाऱ्यासमोर बसून बसून अगदी 10 ते 15 मिनिटे शांत मनाने महाराजांच्या समोर बसून फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप करा. हा नामजप करत असताना तुम्हाला जपमाळेचीही गरज नाही. तुम्ही फक्त आपल्या डाव्या हाताच्या नाडीवर उजव्या हाताची 3 बोटे ठेवून नामस्मरण करा. जसं आपण केंद्रामध्ये करत असतो त्या पद्धतीने करायचं. बघा, तुम्हाला छान अशी प्रचिती येईल. तिसरी सेवा, तुम्ही 26 एप्रिलपर्यंत तारक मंत्राचं पठण करायचं. मग ते तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा किंवा 108 वेळा करा किंवा 1 माळ तुम्ही तारक मंत्राचं पठण तुम्ही कंटिन्यू करू शकता. स्वामींची तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पठण किंवा स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींचा तारक मंत्र या तिन्ही सेवा स्वामी पुण्यतिथीपर्यंत करायच्या आहेत. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही कोणतीही एक तरी सेवा नक्की करा. या तिन्ही सेवा शक्य नसेल तर सर्वात सरळ आणि सोपी आणि प्रभावी म्हणजे नामस्मरण. आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अखंड जप तुम्ही करू शकता. नामजपाला काळा वेळाचे बंधन नसते. आपण स्वामी सेवा करतोय तर का करतोय, तर सर्व स्वामी भक्तांना अनुभव हे आले आहेत. म्हणून आपण सर्वजण निस्वार्थ भावना ठेवून आपल्या सगळ्यांना स्वामींची सेवा करायची आहे. आपण काही स्वार्थ ठेवून स्वामींची सेवा करतोय तरी हरकत नाही. सर्वजण स्वार्थ ठेवतात, सगळेच स्वार्थी असतात, परंतु एवढाही स्वार्थ ठेवून स्वामींची सेवा करू नका. फक्त मला माझं कामच पूर्ण करून घ्यायचं आहे आणि म्हणून मी ही सेवा करत आहे, तर ते हे पूर्णपणे चुकीचे आहे. बघा, स्वामी महाराज सर्व काही बघतात, त्यांना सर्व काही कळतं, त्यांना काहीही आपण सांगायची गरज नाही. फक्त तुम्ही एवढं म्हणा की स्वामी महाराज, तुम्ही मला या जगामध्ये आणलेलं आहे, माझ्याबरोबर पुढे काय घडणार आहे, पाठी काय घडलेलं आहे मला काहीही माहीत नाही. जे काही आहे माझे कर्ता आणि करविता हे सर्व तुम्ही आहात आणि आपली सेवा जी निस्वार्थ भावनेने करायची आहे. तुम्हाला जर तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि संकल्पयुक्त करताना परांना आणि मांसाहार कटाक्षाने पाळायचा आहे. असे बहुतेक ताईदादा आहेत, त्यांनी स्वामी सेवा केलेली आहे, परंतु त्यांना अनुभव आले नाहीत. तर का आले नाहीत अनुभव, तर सर्व काही येतं ते आपल्याला आपल्या कर्मावरून येत असतं. आपले कर्म जे असतात ते पुढे ठाण मांडून बसलेले असतात. आपण कर्म केलेले आहेत तर आपल्या कर्माचे प्रारब्ध भोगणं देखील आपल्याच नशिबात असतं, आपणच ते भोगायचं असतं. आपले कर्म जर चांगले असतील तर आपण जर सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला त्वरित मिळते. ज्याप्रमाणे बँकमध्ये डिपॉझिट आपण सेविंग करत असतो त्याप्रमाणे तुमच्या कर्माचं देखील डिपॉझिट सेविंग होत असतं. ज्यावेळेस आपल्या कर्माचे प्रारब्ध पूर्ण होतं त्यावेळेस आपल्याला जे आपण सेवा केलेल्या आहेत त्याचे पुण्य आपल्याला तेव्हापासून भोगायला नक्कीच मिळत असतं. म्हणून असं मनामध्ये आणू नका की मी स्वामींची भरपूर सेवा केली आहे तरी देखील स्वामींनी मला प्रचिती दिलेली नाही, माझी काही कामं केलेली नाहीत. तुम्ही मनामध्ये असं अजिबात आणू नका. तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलेला आहात. स्वामींचे संरक्षण कवच आपल्या भोवती नक्कीच निर्माण झालेले असते. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आलेले आहेत म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे. स्वामींनी तुम्हाला योग्य असे निवडलेले आहे. म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवा आणि जी काही सेवा करताय ती निस्वार्थ भावनेने निसंकोच होऊन करा. स्वामी महाराज सर्वांचाच उद्धार करणार आहेत. ते ब्रह्मांड नायक आहेत. सर्वांसाठीच आहेत स्वामी महाराज. आणि जी काही पुण्यतिथीनिमित्त सेवा करताय ती महाराजांच्या चरणी अर्पण करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.